कोलकाता के डॉक्टर के साथ हुए दुष्कर्म और अत्याचार के विरोध में चंद्रपुर शहर में शासकीय वैद्यकीय महाविद्यालय में डॉक्टरों की मार्च संगठन ने काम बंद आंदोलन पुकारा। इस समय क्या मांग की गई, देखते हैं इस खबर में। कोलकाता में एक डॉक्टर के साथ हुए दुष्कर्म और अत्याचार की घटना के विरोध में चंद्रपुर में निषेध दर्शाया गया। चंद्रपुर में शासकीय वैद्यकीय महाविद्यालय के डॉक्टरों के मार्च संगठन ने काम बंद आंदोलन पुकारा। यह आंदोलन देशव्यापी होकर कोलकाता की घटना में शामिल आरोपी पर कड़ी कार्रवाई की और केंद्रीय आरोग्य रक्षण कायदा सख्ती से अमल में लाने की मांग आंदोलनकर्ताओं ने की। यह मामला जल्द केंद्रीय जांच संस्था की ओर सौंपा जाए, ऐसा भी डॉक्टरों का कहना है। जीवन रक्षा करने वाले डॉक्टरों की रक्षा करे, आरोपियों को कड़ी सजा दे, ऐसे नारे लगाते हुए चंद्रपुर में डॉक्टरों ने हड़ताल पुकारा। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में आंदोलनकर्ता डॉक्टर ने जानकारी देते हुए क्या कहा। का निवासी डॉक्टर महिलेवर बलात्कार व हत्येचा एक वाईट गोष्ट घडलेली आहे। ही घटना आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे घडली होती। ती डॉक्टर जी आहे ती 36 तासाची ड्युटी करून नंतर रात्री 2 वाजता जेवण केल्यानंतर तिथे आराम करण्यासाठी सेमिनार रूम येथे थांबली होती। पण सकाळी 6-7 वाजेच्या दरम्यान तिच्यावर बलात्कार व हत्येचा गुन्हा झालेला आहे। ही खूपच लाजास्पद गोष्ट आहे। आपल्याकडे जे आहे डॉक्टरांना जर सिक्युरिटी नसेल तर आपण सामान्य जनतेवर कसं आपण हे सामान्य जनतेचं कसं होणार। स्वातंत्र्याच्या या 75 वर्षानंतर सुद्धा पण एवढी शिक्षित असलेली महिला जर असुरक्षित असेल आणि ते पण तिच्या जिथं ती काम करत आहे, जिथं ती ड्युटी करत आहे अशा ठिकाणी, तर सामान्य जनतेचं काय होऊ शकतं। यासाठी जे आहे आम्ही पूर्ण देशभरामध्ये संप पुकारलेला आहे। या संपाच्या आमच्या काही मागण्या अशा आहेत की जे सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। हॉस्पिटलमध्ये जे आहे सिक्युरिटी जे आहे ते थोडंसं अजून टाईट करण्यात आलं पाहिजे। जे CCTV कॅमेरे जे आहेत ते काही आहेत पण वर्किंग नाही आहेत, त्याचे पण प्रमाण वाढले पाहिजे। जे तिथं जे तपासणी होत आहे की इन्व्हेस्टिगेशन जे चालू आहे ते आम्हाला सेंट्रल अथॉरिटीद्वारे करण्यात हे पाहिजे। जे स्टेट अथॉरिटी आहे त्यांचं जे आहे एवढं डिले नाही झालं पाहिजे। कारण की हा खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे। एवढ्या सेन्सिटिव्ह याच्यासाठी 9 तारखेला घडलेली घटना जी आहे 13 तारखेपर्यंत जर त्याचा निष्कर्ष होत नसेल, अजून पण जे गुन्हेगार आहेत ते अजूनही हे फिरत असतील, तर यासाठी आपल्याला म्हणजे सरकार जबाबदार आहे यासाठी। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।